निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वत्र आंब्याचा सीझन चालू आहे. आज बनवणार आहोत आपण मँगो मलाई बर्फी आणि त्याचं साहित्य पाहूया. इथे आपण मोठे असे 2 आंबे घेतलेत. हे केशर आहेत आणि हे खर्चे केशर आहेत. आता आपण त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे. या मेजरमेंट कपनी 2 कप आणि हे 2 कप आपण नारळाचं काप करून घेतलेले आहेत. 1 कप साखर घेतलेली आहे. 2 चमचे आपण मिल्क पावडर घेतलेली आहे. 2 चमचे मलाई घेतलेली आहे. 1 चमचा तूप घ्यायचं आहे. प्रथम आपण आता हे नारळाचे काप बारीक करून घ्या मिक्सरमधून. तर हे पाठीचा भाग आपण असा काळा भाग असतो तो काढून टाकलेला आहे आणि हे काप आता मिक्सरमधून घालून आपण असे बारीक करून घेऊ. स्टेप बाय स्टेप केल्यामुळे हे मिश्रण मिक्सरमधून पटकन होतं. पाहू शकता अशा प्रकारे हे बारीक करून घेतलेलं आहे आपण. आता त्यामध्ये साखर घालून परत आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण आंब्याचा पल्प काढलेला आहे तो बारीक करायचा आहे. साखर टाकून झाल्यानंतर आपण हे आता आंब्याचा पल्प घालून घेणार आहोत आणि आता मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपण ही दुधावरची मलाई 2 चमचे घेतलेली आहे ती घालून परत मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची. पाहू शकता अशा प्रकारे हे आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे. कढई तापलेली आहे आणि आता आपण हे मिक्सरमधून बारीक वाटलेलं आहे नारळ सर्व मिश्रण कढईमध्ये घालून घ्यायचं. मंद आचेवर आपण आता प्रथम 20 मिनिटं शिजवून घ्यायचं. अगदी छानपैकी याचा गोळा होईपर्यंत हे आपण आता 20 मिनिटं शांतपणे शिजवून घेऊ. आता आपण ही मिल्क पावडर घालून घेऊया. मिक्स करायचं. थोडंसं घट्टसर झालेलं आहे आणि आता त्यामध्ये फ्लेवर येण्यासाठी वेलची पावडर ही घालता येते, पण आंब्याचा जो स्वाद आहे तो तसाच राहण्यासाठी मी वेलची पावडर घालणार नाही आणि तुम्हाला वाटलं तर त्यात वेलची पावडर आता या स्टेपला घालू शकता. आणि कलर येण्यासाठी आपण हे केशरचं पाणी ते घालून घेणार आहोत. आता कलरची ॲक्च्युली गरज नाही आहे कलर घालण्याची, छान कलर आहे कारण केशर आंबा आहे हा. तर आपण इथे थोडासा कलर घालून हे केशर घालून घेऊ. आणि आता बर्फीला ग्लेज येण्यासाठी हे तूप 1 चमचा ते घालून घ्यायचं. म्हणजे एक वेगवेगळ्या प्रकारचे चकाकी आपल्या या मँगो मलाई बर्फीला. अशा प्रकारे घट्ट गोळा होत आला की समजायचं की हे मिश्रण तयार झाले बर्फीचं. त्यात आपण चेक करूया. त्याचा चमचा घ्यायचा आणि उभा करायचा. हा चमचा उभा राहिला म्हणजे समजायचं की हे बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता या ट्रेला आपण तूप लावून घेऊया. यामध्ये आपण बर्फी सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. तर सर्व बाजूने तूप लावायचं किंवा बटर पेपर तूप लावून घेऊया आणि त्यामध्ये आता हे मिश्रण काढून घ्यायचं. गरम आहे. अशा प्रकारे वाटीने आपण हे मिश्रण प्लेन करून घेऊ सेट करण्यासाठी आणि ते थंड होऊन द्यायचं आहे. आता थंड झालेलं आहे हे मिश्रण. वडी पाडून घेऊयात आपण पिझ्झा कटरच्या साहाय्याने.
अशा प्रकारे आपली मँगो मलाई बर्फी तयार झालेली आहे. अगदी सहज अशी पाहू शकता किती सुंदर पद्धतीने मँगो मलाई बर्फी आपली तयार झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निश्चितच मसाले रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल तर कमेंट्स करून माझी रेसिपी कशी वाटली किंवा करून बघा तुम्ही. लाईक शेअर नक्की करा. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.